नगरपालिकेमध्ये आनंदभाऊ माने ही 2,500 मताच्या पुढे येणार निवडून. पूर्ण मुसलमानाचा त्यांना साथ आहे. कमळ सांगोल्यात कवच फुलणार नाही. सांगोल तालुक्यात 1 वर्ष झालं बाबासाहेब आमदार आहे. 1 रुपयाचा निधी आणलाय, कुठे काम द्यावा मला. बापू आलता तेव्हा रोज पेपरला यायची बातमी, एवढा निधी आणलाय, उद्घाटन इकडं तिकडं सगळं व्हायचं. जनता काय आहे, जनतेला कसं आहे, विकासाशी लेन देणं आहे, चिन्हाशी काही लेणं देणं नाही. जनतेचं कसं आहे, सामान्य प्रश्न आहेत सामान्य जनतेचे. बाबा तुमचा गटार आहे, धूळ उडणार आहे, हे प्रश्न आहे. कमळ दिलंय का शेतकरी कामगार रक्षाचं चिन्ह दिलंय किंवा अपक्ष उभारलं, ह्याला महत्व नाहीये. मुळात शितं कमळाचं भाजपचं शेतकरी कामगार पक्षाचं नाभा गटाचं काही नाहीच. त्या कार्यकर्त्यांनी वराला वाळून लावायची गरज नाही. हे पालकमंत्र्याच्या मर्जीतल्या बागल बच्चनचं पॅनल आहे. फक्त ह्या बाकी मतदारांना येड्यात काढायसाठी त्यांना सोबत घेतलंय. काय करायचं इकडे काय कमळ दाबाय दिसलं का कमळ दाबायचं पटकन. सांगोली जनतेला माहित आहे ही की बाबा ही शेकापचा उमेदवार नाही, ही कमळाचा उमेदवार आहे, म्हणून ही लाल कमळ झाले. मला माझं आता वय 60 आहे. आतापत्र तर भाजपची इथं काय सत्ता, कुठलं नेंबर नाही, कुठलं काय नाही. आता शेका पक्षाचं ते उडवून ते भाजप लागले मत कराप्रती चालत नाही तसं. उत्तमराव जानकरांनी काय सांगितलं की बाबासाहेब भाजपनं मला नागडं केलं, बापूला नागडं केलं, आता बाबासाहेबांना नागडं करायला लागले. गेल्या पंचवार्षिकला आनंदभाऊचं सत्ता नसताना, फक्त नगराध्यक्ष आणि 8 नगरसेवक असताना आनंदभाऊनी 15% एवढं कामं केली ती. आता पेविंग ब्लॉक टाकणं असू द्या, पोल टाकणं असू द्या, बाकडी बनवणं असू द्या, खर्चातनं सगळ्या गोष्टी केलेल्या त्या आनंदभाऊनी. शेतकरी कामगार पक्ष जी लोक होती, जी आमदार साहेबांच्या घरावर निष्ठा होती त्यांची, की त्या घरात गद्दारी होणार नाही, ते घर फुटणार नाही, कधी कोणाला आरी जाणार नाही ते घर, म्हणून ती लोक त्या घराला मानत होती, बाबासाहेबाला मानत नव्हती. त्या घराची निष्ठा त्यांनी संपवली. आता आमची तरी इच्छा आहे बघा, आनंद माने आम्ही फिक्स झाला, आम्ही सोडणार नाही, आमचा गुटोप ते हाय. कमळ फुलवून काय करायचं. बापूने विकास 5 वर्ष केला होता, ही म्हणते विकासाच्या नावाखाली एकत्र आलं. मग बापूला बिनवृत्ती देत होते विकासाच्या नावाखाली. त्यांना याच्या आधी संधी देऊन बघितल्या, संधीचं सोनं केलेलं आहे त्यांनी आणि लोकांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले. जरी त्यांना 15% अधिकार जरी असला नगराध्यक्ष पदाच्या निधीचा खर्चाचा, तरी त्यांनी स्वखर्चानं बरीच कामं केलेली आहेत. त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले दोघे नवरा बायकोनी. बापून 5,000 कोटी निधी आणला. आमच्या कोपटे वस्तीला 50 वर्ष झालं रस्ता नव्हता, ती रस्ता आमच्या वस्तीला मंजूर केला 1 वर्षात बापू आल्यानंतर. 2016 सुद्धा ह्यापेक्षा वातावरण तापलं होतं. सौरांताई आनंद माने यांची स्वतः मेसेजच होती. विरोधक एकीकडे आणि शहाजी बापू एकीकडेच होता. फक्त सांगोल तालुक्यात शहरात झाडे असो, वृक्षारोपण असो, राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं जन्मलेल्या मुलींच्या 3 ऑगस्ट रोजी जन्म प्रत्येकी 5,000, 10,000, 15,000 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. 3 तारखेला या ठिकाणी आनंदभाऊचा गुलाला फिक्स आहे. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शको, नगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा कार्यकाळ अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आला असताना 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला गुलाल असणार आहे. परंतु सांगोलची लोक नेमकं कोणाच्या पाठीमागं उभा राहणार आहेत यासाठी आपण सांगोल मधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथले लोकांशी संपर्क साधतोय. लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळवायचा प्रयत्न करतोय. या भागाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून या भागामध्ये कोणता विकास झालाय का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून कोणते कामं झालेत का, लोकांचे कुठले प्रश्न सुटलेत का, हे खरं तर प्रामुख्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या माध्यमातून 3 तारखेला सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असणार हे करतो लोकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता सांगोलमधलं असणारं भव्य असं आपलं महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. इथल्या लोकांसोबत जाऊया, संपर्क करूया, नेमकी लोक काय म्हणते ते, आणि यंदा 3 तारखेला गुलाल सांगोलमध्ये कोणाचा येतोय, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काही तरुण बांधव आपल्या सोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. तर सांगोलची निवडणूक अगदी राज्यापर्यंत पोहोचली, राज्यातून यंत्रणा सांगोलसाठी हालायला लागली. त्या काय वाटतं, नगरपालिकेला 3 तारखेला गुलाल कोणाचा येतं? 3 तारखेला या ठिकाणी आनंदभाऊचा गुलाला फिक्स आहे. आनंद भाऊचा फिक्स आहे. कशासाठी आनंद भाऊचा? कामच केली तसे काय काम केली? काम सांगोल तालुक्यात शहरात झाडे असो, वृक्षारोपण असो, राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं जन्मलेल्या मुलींच्या 3 ऑगस्ट रोजी जन्म प्रत्येकी 5,000, 10,000, 15,000 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. आणि आता हे मग 10 वर्ष झालं ती प्रत्येक ही आहे. आणि तरुण मुलांना रोजगार मिळवून देणे हिच अनुभवाचं कार्य आहे, ते लोक विसरत नाही. ते शहाजी बापूच्या कामाचा फायदा काय आनंद भाऊला होईल का? शहाजी बापू कामाचा फायदा होणार की नक्की होणार. बर. काम केलेले भुयारी गटार आहे, होणार काम. बर. विरोधाचे नेते सांगतात, म्हणजे बनकर साहेब सांगतात की आमच्या पण माध्यमातून मोठा काम या भागामध्ये झाले. त्यांच्या झालीत घे, पण आनंद भाऊन त्यांच्यापेक्षा जादा केलीत. बर. हा, आणि तळागाळापर्यंत माणूस पोहोचणार आहे. तुम्ही निमराजचा फोन करा, अनुभव हजर राहणार आहे त्या ठिकाणी. आणि कुणाला अडचण आली निमराजचं 2 वाजता 4 वाजता कधी फोन करा, तो माणूस हजर राहणार आहे. काय काय अशी आहे की फोन केला का दिवसा नाही, रात्री राहू द्या, दिवसाच उचलत नाही ते. म्हणजे तळागाळातला माणूस आपल्याला नगरात झाला म्हणजे हक्कांचे माणूस जाऊ शकतो कधी बी.
एवढी सांगोची नगरपालिका निवडणूक तुम्ही आजपर्यंत बऱ्याच निवडणूक बघितल्या असतील. एवढी तापले चित्र कधी बघायला मिळालं म्हणजे जयकुमार गोरे तिथं 2016 सुद्धा ह्यापेक्षा वातावरण तापलं होतं. बर हाच नगराच्या सौरांताई आनंद माने यांची स्वतः मिसेसच होती. हा, हा. स्वतः दोघं नगरसेवक आणि नगराचे पदाधिकारी उभा होते. बर. ह्याच्यापेक्षा डेंजर झालती. हा, हा. आणि सेम हाय असंच होते. सगळे विरोधक एकीकडे हा. आणि शहाजी बापू एकीकडेच होता. फक्त महायुती फक्त ज्या आनंद मानेने भारतीय जनता पार्टीला इथं खासदारला जास्त मतदान केलं इथनं हा. म्हणजे निंबाळकरला जास्त ते स्वतः पडले या भागातून आम्ही हा. बघायला बघितल्यासाठी. हा. पण आता कसं त्यांच्याच विरोधात भारतीय जनता पार्टी नाराजी आहे लोक भारतीय जनता पार्टीतले. नाही ना, भारतीय जनता पार्टीमध्ये कसं आहे, मान तालुक्यातून येऊन इथं लोकांना दबाव टाकणे, त्यांना कसं असतं वर्ण दबावले असते. तुम्ही आमच्या इथं काय बी करून नगरात निवडून आणा, तुम्हाला काय पाहिजे असेल देतो, असं असते. बरं ही जी कार्यकर्ते आहेत ही आनंद भाऊच्या तालमीत तयार झाली कार्यकर्ते. ती बरं कुठं कधी राजकारण खेळायचं व आमचं मस्त वय कमी आहे, पण कसं खेळायचं, कुठं खेळायचं आणि कधी खेळायचं हे आनंद भाऊच्या तालमीत तयार कार्यकर्ते ते. बरं. आणि हे 100% विजय गुलाला 3 तारखेला आमचा असणार. 3 तारखेला गुलाल शहाजीबाबू पाटील गटाचं म्हणजे शिवसेनेचा असेल अशी चर्चा आहे. अजून काय तरुण बांधव आहेत, बोलूया, चर्चा साधूया. नमस्ते हो. नमस्ते. काय शिवसेनेच्या बिल्ला लावून काय निवडणूक जोरात चालू आहे प्रचारण? एक नंबर चालू आहे. हा, कशा कोणाची हवा आहे? आनंद भाऊ माने काय कशासाठी? विकास कामासाठी. अहो तिकडे सगळी ते भाजप आहे तिथं, राष्ट्रवादी तिथं, शेकाप सोबत आहे, इकडे बापू एकटा इथं. बापू सारखा विकास कोणाला जमत नाही. हा, काय? सगळे जरी एकत्र असले हा. तर शहाजी बापू विकासाबाबतीत एक नंबर आहे. काय काम केली नाही ती म्हणते बापूनी साखर आतापर्यंत आजपर्यंत कोणाला जे जमलं नाही ते काम बापूने 2 वर्षात केलेलं आहे. बर. हा. सांगोला तालुक्यात दुष्काळ हटवण्याचा प्रयत्न बापूने केलेला आहे आणि इथून पुढेही करणार आहे. बर. त्यामुळे 100% बापूच्या माध्यमातून आनंदभाऊ माने कुठलाही निधी कमी पडू देणार नाहीत. राहिलेली कामं उर्वरित पूर्ण करतील. देवेंद्र फडणवीस याची चर्चा चालू आहे पाडायला बापू. फडणवीस जरी आले तरी 1 नंबरच होणार आहे. हा, उलट जास्त त्याचा इफेक्ट आपल्यालाच होणार आहे, फायदा होणार आहे. फायदा होणार आहे. कशासाठी लोक नाराज आहेत? लोक नाराज आहेत. हा, नमस्ते हो. नमस्ते. काय काय केलं बापू काम? बापून 5,000 कोटी निधी आणला. आमच्या कोपटे वस्तीला 50 वर्ष झालं रस्ता नव्हता. ती रस्ता आमच्या वस्तीला मंजूर केला 1 वर्षात बापू आल्यानंतर. आता रस्ता आलाय आणि एसटी बी चालू झाली आमच्या वस्तीवरून, कोपटे वस्तीवरून. एवढा निधी बापूने आणलाय. आणि सांगोल तालुक्यात 1 वर्ष झालं बाबासाहेब आमदार आहे, 1 रुपयाचा निधी आणलाय. कुठे कामं द्यावा मला, 1 रुपया सुद्धा निधी आणला नाही. उद्घाटन बघायला मिळलं नाही. बापू आलता तेव्हा रोज पेपरला यायची बातमी, एवढा निधी आणलाय, उद्घाटन इकडं तिकडं सगळं व्हायचं. आता कशाचं हो, आत न खाऊ सगळं पैसे खाऊ झाली सगळी. असं काय कारण झालं असेल बरोबर? इथं सांगोला म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रावर सांगायचे शेतकरी कामगार पक्ष सांगोलचा भाग आहे. त्याच्यामध्ये काय झालं असं की सांगोलचा शेकापचा 9 उमेदवार इथं भाजपला दिला तिथं? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बापूला पाडायला भाजपनं मदत केली शेका पक्षाला, बर. त्याच्यामुळे बापू पडलं. बर. दुसरं काय? पालकमंत्री एवढा हस्तक्षेप आजपर्यंत कधी करतो का निवडणुकीत? अहो पालकमंत्र्याच कशाला मनावर घेताय? हा. ते आमदार कुठलं? हा. मान तालुक्यातलं. हा. इथे येऊन काय फायदा होणार आहे त्यांचा? बर. हम्म. त्यामुळे 100% 100% आनंद भाऊ माने नगराध्यक्ष होणार. 100% आनंद भाऊ माने नगराध्यक्ष होणार म्हणते. नमस्ते हो. नमस्कार. काय म्हणते नगरपालिका इकडे? नगरपालिका जोरात आहे यावेळी रंग. कोणासाठी? आनंद भाऊ माने आहेत आणि म्हणजे तुम्ही शहाजीबाबू आहे पाटील म्हणून आहेत. कशी चर्चा आहे सांगोलमध्ये? काम आहे पूर्वीपासून भाऊंचं, हा. सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. बर. ताईंना याच्या आधी संधी देऊन बघितल्या, संधीचं सोनं केलेलं आहे ताईंनी आणि लोकांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले. जरी त्यांना 15% अधिकार जरी असला नगराध्यक्ष पदाच्या निधीचा खर्चाचा, तरी त्यांनी स्वखर्चानं बरीच कामं केलेली आहेत आणि लोकांच्या मनावर राज्य केले दोघंही नवरा बायकोनी. हे महत्वाचं आहे. तेव्हा सांगोला आणि सर्वसामान्यांच्या काय म्हणू, सर्वसामान्यांना धावून येणारे लोक आहेत ते. कसं असतं साहेब, वाघ असतो आणि तो एकटाच फिरत असतो. बापूंचं म्हणजे बघताय तुम्ही काम प्रत्यक्ष डोळ्यांनी सगळ्या सांगोलकरांनी बघितले. कौल दिला नाही तो भाग वेगळा, गुलाल बघायला लागतंय. उधळावं लागतोय, बघायला नाही. ठीक आहे. 3 तारखेला गुलाल त्या ठिकाणी उधळावं लाग. चर्चा चालू आहे. पुढे जरा. नमस्ते. नमस्कार. काय सकाळ सकाळ गावात आलो होतो आपलं सर. ऐकाय चर्चा? हा, नगरला होतो छटायला. बर. छटून आलो इकडं. काय म्हणते ती बोरांडी कंपनी सगळीकडे? आता आमची तरी इच्छा आहे बघा, आनंद माने आम्ही फिक्स झाला. आनंद माने. हा. तिथे लोक मध्ये पाडायचे नाही आम्ही सोडणार नाही. आमचा गुटोप ते हाय. मग आता काय त्यात होईल ते होईल. काय केलं त्यांनी? का बरं त्यांना निवडून? चांगला आहे, पोरगा तरुण आहे, तडफदार आहे. बापू बापूनी 100% काम केली. चर्चा. नमस्ते हो. नमस्ते. माझं नाव सद्दाम मुबारक तांबोळे. काय म्हणते नगरपालिका इकडे? नगरपालिकेमध्ये आनंद भाऊ माने बर. ही 2,500 मताच्या पुढे येणार निवडून.
आकडा काढलाय 2,500 मताच्या पुढनं पूर्ण मुसलमानाचा त्यांना साथ आहे. बर कमळ सांगोल्यात कवाच फुलणार नाही. हा 100% सांगतो. काय रे? आनंद माने हा. हे गोरगरीब जनतेचा माणूस आहे. बर विरोधक काय बी अफवा उचलतील. हा ही काम केलं नाही ते काम केलं हा. नाही. काम ही भरपूर केले. हा आता विरोधकाला दिसत नाही काम. बर हा काय सांगतील काम तुमच्यासाठी काय केले खास काम? माझ्यासाठी तर 24च काम करते आनंद भाऊ. बर हा कायम तुमच्यासाठी कायमसाठी आनंद भाऊचा खास फॅन माणूस आहे आपण. हा, मला काय एक प्रश्न पडतोय की आनंदभाऊ मानेंनी विधानसभेला सॉरी लोकसभेला इथं भारतीय जनता पार्टीचं काम केलं इथं म्हणजे त्यांच्यासाठी पडलंय सांगोलमध्ये लीड पण त्यांनी दिले भारतीय जनता लीड पार्टी दिले सगळं दिलेलं आहे. हा. पण त्यांनी आनंद भाऊची जाणीव ठेवली नाही. हा. आनंद भाऊ माने हे बापू गटातनं बरेच दिवस जाहीर झालेत नगराध्यक्षपदासाठी. हा, हा, हा. असं झाले त्या विरोधकांनी फक्त येऊन विरोधकांनी भाजपचं बर नगराध्यक्षपद हे जाहीर केलं. फरक पडणार नाही का कारण तीन पार्टी एका बाजूला त्या ताकदीचे आहे पैसा आहे भरपूर त्यांच्याकडे फरक काही पडत नाही. हा. बापू ही वनमेनशिप किंग आहे सांगोल्याचा. हा, हा, हा. बापू किंग आहे. बर एकनाथ शिंदेने एवढी ताकद दिली बापूंना की बापू इथं किंग आहे सध्या. बर 2 नंबरला आनंद माने किंग आहे. बरोबर आम्ही महाराष्ट्र माझ्या माध्यमातून तुमच्या ईदगाह दर्ग्याची पण मुलाखत घेतली तिथे लोकांसोबत संपर्क हो साधलाय, भरपूर बोललाय. काम झालेलं आहे. ईदगाह मैदानासाठी काम भरपूर निधी आणलेला हा. आहे. सर्व समाजासाठी बापून निधी आणलेला आहे. मग तुमच्या दर्ग्याची मागणी कधीपासून होती आणि ती कधी कशी पूर्ण झाली मला थोडक्यात सांगा. आमदार साहेब बापू झाले हा. की पहिला जी निधी आहे हा. ती ईदगाह मैदानाचा निधी आणलेला आहे. हम्म. हा, पहिला निधी आणलाय मुसलमानाचा. बर हा. ते काम पूर्ण आहे हा, पूर्ण काम झालेलं आहे. हा कुठल्याही ठिकाणी काही अडचण आली नाही. बर हा त्यामुळं बापू 100% हा 100%. ठीक आहे नमस्कार. काय सांगूचे वातावरण लय तापले लोक वातावरण फक्त धनुष्यबाण आणि धनुष्यबाणच आहे. कशा धनुष्यबाण बापूचा विकास बघून दिव्या कमळ वर केंद्रात कमळ आहे राज्यात कमळ आहे इथे कमळ येऊन फुलवा कमळ फुलवून काय करायचं. बापूने विकास 5 वर्ष केला होता. ही म्हणते ते विकासाच्या नावाखाली एकत्र आलं. मग बापूला बिनविरोध देत होते विकासाच्या नावाखाली. हा, हा, हा. लढत करायची विधानसभेची लढत लावायची काय करू होती. एवढा विकास केला तर बापून बिनविरोध देत होतं. मुळात हिथं कमळाचं भाजपचं शेतकरी कामगार पक्षाचं नाभा गटाचं काही नाहीच. त्या कार्यकर्त्यांनी वराला वाळून लावायची गरज नाही. हे पालकमंत्र्याच्या मर्जीतल्या बागल बच्चनचं पॅनल आहे. फक्त ह्या बाकी मतदारांना येड्यात काढण्यासाठी त्यांना सोबत घेतलंय. बर शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी किंवा आबा गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी ह्याला फसू नये. बर त्यांचं काही वराला वाळून लावायची गरज नाही. हा, हा. हे पालकमंत्र्याच्या मर्जीतल्या बागल बच्चनचं पॅनल आहे. बर बाबासाहेब उघड पडलं असं वाटतंय का इथं उत्तमराव जानकरांनी काय सांगितलं की बाबासाहेब भाजपनं मला नागडं केलं बापूला नागडं केलं आता बाबासाहेबांना नागडं करायला लागले. हा, हा, हा. तो मुद्दा असा आहे की शेतकरी कामगार पक्ष जी लोक होती जी आमदार साहेबांच्या घरावर निष्ठा होती त्यांची की त्या घरात गद्दारी होणार नाही ते घर फुटणार नाही कधी कोणाला आरी जाणार नाही ते घर म्हणून ती लोक त्या घराला मानत होती बाबासाहेबांना मानत नव्हती. हा, हा. शेतकरी कामगार पक्षाचा आमदार साहेबांच्या नातू ती कधी फुटणार नाहीत ह्या हिशोबानं लोक त्यांच्याकडे जात होते. हा. त्या घराची निष्ठा त्यांनी संपवली आणि त्यांना नागडं केलं. बर जसं उत्तमराव जानकर म्हणाले तसं बाबासाहेबांना ते भाजपवाल्याने नागडं केलेलं आहे. बरोबर सांगोलचं ज्या पद्धतीने नाव होतं चर्चा होती ते सांगोलचं नाव संपवण्याचं काम देशमुख साहेबांनी केलं चर्चामध्ये. नमस्ते हो नमस्कार. काय लय निवांत गावात फिरायला आले आपल्या चर्चा ऐकायला कोणाचं वातावरण आहे ऐकायला काय कशी हवा इकडे कोणाची हवा आहे मी बाबासाहेब संपत्ती आहे इथं धनुष्यबाणाची हवा हवा आहे कशाची हवा आहे कार्य आहे काम आहे हा. कर्तव्य आहे त्याचं. बर दोघाही नवरा बायकोचं कार्य आहे चांगलं. हा, हा, हा. मला माझं आता वय 60 आहे. हा. आता पत्र तर भाजपचे इथं काय सत्ता कुठला नेंबर नाही कुठलं काय नाही. हा. आता शेका पक्षाचं ते उडवून ते भाजप लागले मत करायला ते चालत नाही तसं. चालत नाही अजून काही लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूया. दादा नमस्ते नमस्कार. काय नाव दादा गाडेकर. बरं, काय करता काम मी माझा व्यवसाय इथं सांगोलमध्ये सांगोलमध्ये. हा बरं, काय वाटतं सांगोला काय म्हणते नगरपालिका सांगोला नगरपालिका सध्या आनंदभाऊ माने. आनंदभाऊ माने आनंदभाऊ माने. अहो, काय आनंदभाऊ माने हे 3 पक्ष इथं भाजप आहे राष्ट्रवादी शेकाप आहे सगळे तिघं एकत्र आहेत इकडनं. ते आनंदभाऊ मानेला आनंदभाऊ माने त्यांना ऐकत नाही म्हणून तर तिघं एकत्र झाले. बर हा हा आनंद माने भाऊचं कसं आहे माहिती आहे का काम तसं आहे. गेल्या पंचवार्षिकला आनंद भाऊचं सत्ता नसताना फक्त नगराध्यक्ष आणि 8 नगरसेवक असताना आनंद भाऊनी 15% एवढं कामं केली ती. आता पेविंग ब्लॉक टाकणं असू द्या पोल टाकणं असू द्या बाकडी बनवणं असू द्या खर्चातून सगळ्या गोष्टी केलेल्या त्या आनंद भाऊनी. बर त्यामुळे 100% गुलाल आहे. गुलाल आता 3 तारखेला फक्त आनंद भाऊचाच गुलाल आहे. बर असं वाटत नाही का की वर केंद्रात सरकार भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे आपल्यातून भाजप सरकार आहे असं काही चर्चा नाही. भाजप कसं आहे इथं सांगोल्यात कमळ ही लाल झालंय त्यामुळे कमळ लाल झालंय. म्हणजे काय पुढून सांगा बसं कसं आहे पहिल्यांदा शेकापनं उमेदवारी डिक्लेअर केली मारती आबाला आणि पुन्हा ऐन टायमाला रात्री 1 वाजता बोलवून दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी भाजपमधनं उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काय झालंय
सांगोली जनतेला माहित आहे ही की बाबा ही शेकापचा उमेदवार नाही, ही कमळाचा उमेदवार आहे, म्हणून ही लाल कमळ झाले. आलं लक्षात तुमच्या? शेकअपची माणसं काय करतील इथली प्रामाणिक शेकअप आहे ते प्रामाणिक शेकाप राहिलाच नाही आता. हो, आता ही कसं आहे, ही मिक्स शेकाप झालाय सगळा. त्यामुळे आता इथं शिवसेनेचा विजय होणार आणि गुलाली आनंद भाऊचा असणार यावर. शिवसेनेचा विजय होणार आणि गुलाल हा आनंद भाऊचा असा चर्चा चालू होती. अजून काय आपले सहकारी सोबत आहे. दादा नमस्ते. नमस्कार. सांगोलच्या निवडणुकीकडे अगदी राज्यात लक्ष लागून राहिले. सगळे सूत्र वर्ण हलले आहेत. शहाजी बापू एकनाथ शिंदे साहेब इथं आले होते. पालकमंत्री लक्ष येतं. काय सांगोलमध्ये काय चित्र आहे? सांगलोत आनंद भाऊ माने ते आमचे भाऊच आहे ते. आनंद भाऊ माने त्यांचं कार्य त्यांनी लावलेले शहरात झाडे त्यांनी मला वाटतं एक 10,000 आसपास झाडे लावलेत. आमचे वहिनी राणी आनंद माने माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष होत्या. त्यांनी पण झाडांचे ब्रँड अँबॅसेडर होत्या. त्यांच्या माध्यमातून झाडे लावणे, वृक्षारोपण बरीच कामे केली. ती घन कचरा असे गटरे वगैरे काय काम लोकांचे होत नव्हते. तिथं आनंद भाऊनी जिथं शब्द दिलता तिथं आनंद भाऊनी जवळच्या पैशाने पदर पैशाने कामं केलेली आहेत. सर्वसामान्य नागरिकांची, तरुणांची, युवकांचा काय दिल की धडकन आहे आनंद भाऊ माने. 2014 साली 3,000 निंबाळकर यांना लीड दिलत. नंतर दुसऱ्या निवडणुकीला मला वाटतं 100 मताचं लीड निंबाळकर साहेबांना शहरात आनंद भाऊच्या माध्यमातून दिलेलं आहे. दादा नमस्ते. हो नमस्कार. काय करता काम? कोंबड्याचा व्यवसाय. कोंबड्याचा व्यवसाय करताय. बरं, काय म्हणते इकडं, म्हणजे काय चालू आहे कोणी चर्चा सामान्य माणसाची? शिवसेना. शिवसेना कशात? शिवसेना धनुष्यबाण. काय धनुष्यबाण कशात द्यायची? काय तर कारण असतील माग? का रस्ते, रोड शहाजी बापूंनी एवढी कामे केलेले. 2.5 वर्षात तेवढा विकास झाला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली. तेवढा विकास कोणत्याही झाला नाही. बर, नमस्ते. नमस्कार. काय करायचं इकडं? इकडे काय कमळ दाबायचं, दिसलं का कमळ दाबायचं बटन, काय करायचं? दिसलं कमळ दाबायचं बटन. कमळ दाबायचं. का बरं दाबायचं? काम शहराचा विकास आहे, वर सत्ता आहे त्यांची, त्यामुळे. बर, पण नाही इथे कुरगोड झाल्या. इथे शेतकरी कामावर पक्ष माणूस तिकडे घेतला, कसं चालायचं सगळं लोकांना? कसं वाटायचं? सत्ता असल्याशिवाय काय मिळतच नाही. तर सत्ता पाहिजे, त्याशिवाय काय? सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे, त्याशिवाय काय? निधी कसा येणार? बर, तुम्ही मूळचे भाजपचे का शेकापचे माणसं? आम्ही शेकाप, आमच्या रक्तात शेकाप आहे पहिल्यापासून, आमची 5वी पिढी. बर, शेकापचा माणूस भाजपमध्ये कसं काय? एक कसं आहे, सत्ता पाहिजे. सत्ता असल्याशिवाय निधी तर येत नाही. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत जनतेची. बाबासाहेब देशमुख जाते भाजपमध्ये? भाजपमध्ये नाही ते, हे झालेलं आहे. भाजपमध्ये गेलेले नाहीत ते, युती झालेली. म्हणजे अजून काय तरुण बांधव आमच्या सोबत? दादा नमस्ते. नमस्ते. काय तरुण पोरं काय म्हणते इकडे नगरपालिकेला? तरुणांची जो कल आहे तो सांगोल्याच्या विकासाच्या दृष्टीने सांगोला शहर विकास आघाडी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, भाजपा आणि दीपकआबा साळुंके गट आणि इतर मित्र पक्ष यांनी जी काही एकजूट करून ही आजकाल जी उडणारी धूळ आहे, जे काय प्रलंबित प्रश्न आहेत, नुसते कागदावर मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात जर उतरवायचा असेल तर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही जी काय आपली आघाडी निर्माण झाली आहे त्या आघाडीच्या साथ देऊन हा जो काय प्रलंबित प्रश्न आहेत आणि जी काय कागदावरचा निधी आहे फक्त प्रत्यक्षात उतरून तरुणांचे प्रश्न मार्गी लावणे हा पूर्ण आराखडा त्या पेपरवर छापलेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल ही युती भीती का केली, इकडे कसा गेला, डाव्या विचारसरणी हा प्रश्न उजव्या विचारसरणी कसा मिळाला? विकासासाठी एकत्र येणं हे काम आहे आणि आपण त्याला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे हा शहराचा विकास करायचा असेल तर ही युती आणि ही आघाडी करणं महत्वाचं आहे आणि तरुणांनी याला साथ देऊन विजयाचा पताका रोवणं महत्वाचं आहे. लोकांचं म्हणणं तसं अजिबात काय नाही किंवा तुम्ही इथे बद्दल लोकांचं काय दुमत नाही, पण तुम्ही इथं का पक्ष तुमचा भाजप का चिन्ह दिले? तुमचं शेतकरी कामगार पक्षात चिन्ह का दिलं नाही? कमळ कसं केले लोकांना मान्य हो, आहे. बरोबर. कमळा चिन्ह देता इथं शेतकरी कामगार पक्ष द्यायचं होतं. शेतकरी कामगार पक्षाचं द्यायचं होतं, पण कसं असतं युती आणि पालकमंत्री या काय बैठकीत जे काय करतात, वरिष्ठ जे ठरवतात ते शेवटी त्यांना मान्य करावं लागतं. आणि जनता काय आहे, जनतेला कसं आहे विकासाशी लेनदेन आहे, चिन्हाशी काही लेणं देणं नाही. जनतेचं कसं आहे सामान्य प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे. बाबा तुमचा गटार आहे, धूळ उडणार आहे, हे प्रश्न आहे. कमळ दिलंय काय, शेतकरी कामगार पक्षाचं चिन्ह दिलंय किंवा अपक्ष उभारलं ह्याला महत्व नाहीये. विकास काम कोण करतं याला महत्व आहे. त्यामुळे सर्वांनुमते जे काय निवडलेला उमेदवार आहे तो सर्वसमावेशक उमेदवार आहे, तो चांगला उमेदवार आहे, काय डाग नसलेला उमेदवार आहे, हे सर्वांना परिचित आहे मारुती आबा बनकर म्हणून.
त्यामुळे तो मान्य आहे सर्वांना ना. त्यासाठी या पक्षात दिला त्या पक्षात नाही, विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. म्हणजे वर जे जे केंद्र सत्ता असेल त्याचं इथं चालतंय का असं सगळ्यांसाठी आहे ना ते. त्यांची युती केली पाहिजे का? तुम्हाला जर विकास करायचा आहे तर सत्ता जिकडे तिकडे विकास होतो हे तुम्हाला माहित आहे. समजा उद्या राष्ट्रवादीची वर सत्ता आलीच वरती तर मग बाबासाहेब देशमुख अजून राष्ट्रवादीसोबत युती करणार का? ते त्या वेळेला बघता येईल ना. आता कसं आहे, आपण भविष्यात कुणाला काय सांगू शकत नाही. आपल्याला सांगोलच्या विकासासाठी जे करायचं आहे आपण ते करतोय. आणि विकास महत्वाचा आहे की पक्ष महत्वाचा आहे? बाबासाहेब देशमुख निवडून आल्यापासून सांगोलमध्ये कोणती कामं केली? बाबासाहेब देशमुख निवडून येऊन फक्त 1 वर्ष झालेलं झालं आहे 1 वर्ष. सध्याला. आणि आजच्याच पेपराची बातमी माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस सुद्धा आहे. 4 कोटीचा निधी तुम्ही मंजूर केलाय, सर्व पेपरात बातमी आहे ती. तुम्ही काय ती सविस्तर वाचा, तुम्हाला कळेल तर विकास कामे कुठे मंजूर केली आहेत. प्रामुख्यानं सांगोलचं चित्र बघता ही निवडणूक अतिशय अटीतटीची चुरशीची होत आली दिवसेंदिवस. त्या ठिकाणी प्रचाराचा वेग देखील लोकांकडून त्या ठिकाणी वाढवण्यात येतोय. कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आमच्या नेत्याला निवडून द्या आणि का निवडून द्यायचं ह्याच्या पाठीमागची कारणं देखील लोकांपर्यंत जाऊन संपर्क करत आहेत. प्रामुख्यानं मारुतीआबा बनकर असतील, यांना देखील मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये असला तरी पण त्यांची जी युती झाली ही ती लोकांना मान्य नाही अशी चर्चा या सांगोलमधून आहे. जो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला सांगोला समजला जात होता तो कुठतर भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलाय का अशी देखील चर्चा या भागामधून बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट राहिली, या भागाचे शहाजी बापू पाटील गटाचे उमेदवार असलेले आनंदा माने यांच्या मागे मोठं बहुमत आहे अशी लोकांमधून चर्चा प्रामुख्याने बघायला मिळते. कारण शहाजी बापू पाटील यांचा असणारा एकनाथ शिंदे साहेबांकडून आलेला निधी या भागामध्ये केले कामं या एकूण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की सध्या तरी सांगोलमध्ये आनंदा माने यांचं पार्ट सध्या जड दिसतंय. पण येणाऱ्या 2 तारखेला लोक मत कोणाच्या पार्ट्या टाकतील हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सांगोला.